जे शिवराय मित्रांनो, भरपूर जणांचे असे डाऊट आहेत. सर आम्हाला किल किल माइंड मध्ये आम्ही रजिस्ट्रेशन केले, पण ह्यामध्ये काम काय करायचं, वर्क काय हे समजत नाही. तर हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर नक्की तुम्हाला समजून जाईल किल माइंड मध्ये काम कसं करायचं, वर्क काय आहे किंवा पैसे वगैरे कसे कमवायचे, या सगळ्या गोष्टी वगैरे तुम्हाला मी ह्या व्हिडिओ मध्ये समजून वगैरे सांगणार आहे आणि शिकवणार आहे. जर मित्रांनो तुम्ही ज्यांच्याकडे पण रजिस्ट्रेशन वगैरे केलं त्यांनी जर तुम्हाला ट्रेनिंग सिरीज वगैरे दिली असेल तर तुम्हाला गोष्टी समजल्या असेल. ओके, तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघता तर सगळ्या गोष्टी वगैरे तुम्हाला समजतात. आता व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर माझं नाव आहे पवन घिसडे. मी झालं 2 ते 3 वर्ष की ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे सोशल मीडिया वर्क मध्ये. तर ह्या सोशल मीडियाच्या मदतीने पण भरपूर पैसा वगैरे कमावलेला आहे मी. तर मित्रांनो, किल माइंड मध्ये पण मी 1 ते 2 लाख रुपये कमावलेलं तर. आणि आज माझं थोडं नॉलेज मी तुम्हाला ध्यान राहील किल माइंड बद्दल, की किल माइंड मध्ये वर्क वगैरे काय राहते, म्हणजे वर्क वगैरे काय राहते, काम वगैरे काय राहते, हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये समजून सांगणार आहे. जर तुम्ही डायमंड बॅच पासून किंवा गोल्ड बॅच पासून जर सुरुवात केली असेल तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओ मध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे. कोण्या बॅच मध्ये कसं काम करायचं आणि कोण्या बॅच मध्ये काय भेटते हे मी तुम्हाला सगळं समजून सांगणार आहे. पण तुमच्याकडे एवढीच आठ आहे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच करता बघा. आणि माझे युट्यूब चॅनल जर नवीन असताल तर सबस्क्राईब वगैरे करा. आणि माझं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे पवन ऑफिशियल चॅनल. ओके, जर तुम्ही हे अकाउंटला जर फॉलो केलं आणि तुमचे ऑल डाऊट वगैरे जर काय असतात ते जर डीएम केले तर मी तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये रिप्लाय वगैरे देईन आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी वगैरे समजून वगैरे सांगेन. फक्त हे तुम्हाला रिप्लाय वगैरे भेटायची एकच अट राहील की माझ्या युट्यूब चॅनलला आणि माझ्या इंस्टाला सबस्क्राईब वगैरे केलं पाहिजे. युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे आणि इंस्टाला फॉलो केलं पाहिजे. याची स्क्रीनशॉट माझ्या इंस्टाग्रामला सेंड करून द्या. तिथून पुढे मी माहिती वगैरे तुम्हाला स्वतःहून सेंड करून देईन. डायरेक्टली ऑल डाऊट तुम्हाला इंस्टाला कॉल करून तुमचे ऑल डाऊट वगैरे क्लिअर केले जातील. बरोबर. तर किल माइंड मध्ये असं काम आहे मित्रांनो, की किल माइंड एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि किल माइंड मध्ये एक चांगल्या पद्धतीने मुलं इन्कम करतात. लाख 2-2 लाख रुपये इन्कम केले मंथली मित्रांनो. एवढी इन्कम वगैरे करतात मुलं. जर तुम्ही पण ह्या कंपनीमध्ये रजिस्ट्रेशन केलं किल माइंड मध्ये तर तुम्ही पण एक चांगल्या बेस्ट प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन वगैरे केलंय. एकदम बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्म म्हणजे काय मित्रांनो, जर तुम्हाला समजत नसेल तर एक डायरेक्टली कंपनी म्हणा, डायरेक्टली सोशल मीडिया कंपनी म्हणा, एक डायरेक्टली ऑनलाईन कंपनी. तुम्ही एक चांगल्या कंपनीमध्ये रजिस्ट्रेशन वगैरे केले. फक्त एवढंच आहे की तुम्हाला सपोर्ट वगैरे भेटत नसेल. जर सपोर्ट वगैरे भेटत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, ज्यांच्याकडे पण तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, तर समजा तुम्ही गोल्ड बॅच पासून रजिस्ट्रेशन केलं आणि जर तुम्हाला इन्कम वगैरे होत नसेल, म्हणजे पैसे वगैरे कमावता येत नसतील आणि जर कोणत्या गोष्टी वगैरे समजत नसतील किंवा तुम्ही ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन वगैरे केलं ते तुम्हाला कॉल वगैरे करत नसेल, मेसेज करत नसेल किंवा तुम्ही जर त्यांना केलं तर तुम्हाला रिप्लाय वगैरे भेटत नसेल, तर तुम्ही एक चांगल्या व्हिडिओवर आलाय तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी वगैरे क्लिअर केल्या जातील. आज संपूर्ण डाऊट वगैरे क्लिअर केले जातील. फक्त नाही का हा व्हिडिओ न किप्स करता बघू नका. म्हणजे टिप व्हिडिओ बघून घ्या संपूर्ण. जर किप्स करता तर तुम्ही जे पाठीमागं शिकवलं ते तुम्हाला काय समजणार नाही. ओके, तर मित्रांनो, जर तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी जर अचीव असताना, म्हणजे जर ट्रेडर असताना, म्हणजे खरोखर तुमच्या जिद्दीने जर करीत असताना, एकदम जिद्द ठेवून जर बिझनेस वगैरे करत असताना, तर माझ्या युट्यूब चॅनलला मी नाही का असे भरपूर व्हिडिओ सोडलेले आहेत आपल्या कंपन्याबद्दल. प्रत्येक कंपनीचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलला भेटेल. जर तुमचे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही सगळे कंपनी माझे जे युट्यूबला व्हिडिओ सोडेल ते जर व्हिडिओ संपूर्ण जर बघितले ना तर तुम्हाला नक्की सगळे डाऊट वगैरे होते, म्हणजे डाऊट वगैरे तुमचे क्लिअर होते. ओके, किल माइंडचं काय नाही मित्रांनो, या किल माइंडच्या याच्यामध्ये नाही का सगळ्या गोष्टी वगैरे तुम्हाला शिकवल्या जातात आणि जेवढ्या गोष्टी आहेत ना तेवढ्या गोष्टी वगैरे तुम्हाला क्लिअर केल्या जातात. तर चला मित्रांनो, जर तुम्ही समजा गोल्ड बॅच पासून सुरुवात केली असेल तर गोल्ड बॅच मध्ये काम कसं करायचं हे तुम्हाला समजत नाही, तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर बघा मित्रांनो, ज्याच्याकडे पण तुम्ही रजिस्ट्रेशन केलं त्यांनी तुम्हाला नाही का अशी भरपूर ट्रेनिंग सिरीज दिली असेल. ट्रेनिंग सिरीज म्हणजे काय हे तुम्हाला समजत नसेल, बरोबर. तर मित्रांनो, त्यांनी नाही का तुम्हाला 20 ते 25 व्हिडिओ दिले असते इंस्टाग्राम युट्यूबचे. त्या युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये नाही का सगळ्या गोष्टी सांगितल्या, कसं काम करायचं, काय करायचं, हे टोटल गोष्टी वगैरे सांगितलेल्या. जर व्हिडिओ वगैरे बघून पण जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही नाही का, तुम्हाला त्यांनी नाही लाईव्ह टेशन दिले असते नाईटला 8 वाजता किंवा 9 वाजता किंवा 5:30 वाजता डेला. तर तुम्ही हे जर व्हिडिओ जर बघून पण तुमचे डाऊट वगैरे क्लिअर नसतील होत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे लाईव्ह टेशन वगैरे बघून पण जर तुम्हाला समजत नसेल तर आता मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगणार आहे काम वगैरे कसं करायचं. तर बघा मित्रांनो, एक समजा मार्केटिंग करायची आपल्याला. मार्केटिंग म्हणजे काय हे जर समजत नसलं तर समजा एखादं दुकान टाकायचं आपल्याला, कोणतं कायचं पण दुकान धरा, एखादं चपलाचं दुकान धरा, बरोबर.
डायरेक्टली आता चपला दुकान टाकलं म्हणजे काय चपला तुम्ही बनवणार नाहीत बरोबर, कारण तुम्हाला अगोदर कंपनीकडून सामान आणावं लागेल. ते सामान आणल्यानंतर तुम्हाला दुकानात आणावं लागेल, ते सामान सेल करावं लागेल. ते सामान वगैरे सेल केल्यानंतर त्याच्या मागे तुम्हाला कमिशन भेटेल बरोबर. तर हे पण अफिलिएट मार्केटिंग मध्ये सेम टू सेम मित्रांनो, हे पण बिझनेस मध्ये आता तुम्ही बिझनेस तर स्टार्ट केलाय पण तुम्हाला याच्यात इन्कम वगैरे होत नाही, तर तुम्हाला पण हेच करायचं. जे पण आपल्या बॅच वगैरे म्हणजे गोल्ड बॅच आहे, गोल्ड बॅच प्रमोट वगैरे करायची. प्रमोट वगैरे केल्यानंतर नाही का तुम्हाला ह्याच्या मागे डायरेक्ट 70 ते 80-90% कमिशन भेटते आणि ह्याच्या मागे तेवढं तुम्हाला कमिशन वगैरे भेटते. ओके. आणि सेल वगैरे कसं करायचं काय करायचं मित्रांनो, पुऱ्या गोष्टी वगैरे तुम्हाला सोशल मीडियावर शिकवल्या जातात आणि सगळ्या गोष्टी वगैरे तुम्हाला सोशल मीडियावर क्लिअर केल्या जातात. ओके. आणि जे पण सेलिंग वगैरे करायचं ना, फक्त तुम्हाला नाही का युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम हे मार्केटिंग करायची. ह्या मार्केटिंग मध्ये सेल होऊन जाईल. तर बाकी आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.